तोंडाची चव वाढवणारी, जेवणामध्ये ताटाला शोभा वाढवणारी भरली मिरची आज आपण करणार आहोत, जी चवीला अप्रतिम लागते। ही मिरची 4 ते 5 दिवस आरामशीर टिकते। डब्याला सुद्धा तुम्ही ही भरली मिरची देऊ शकतात। यात आपण खूप जास्त तेलाचा वापर नाही केलाय। ही भरली मिरची अगदी कमी तेलामध्ये तुम्ही सुद्धा बनवू शकता। नमस्कार, मराठी स्वयंपाकमध्ये आज आपण करतोय भरली मिरची। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी या ठिकाणी 6 ते 7 मिरच्या घेतलेल्या आहे। मिरच्या अशा उभ्या कापून घेतलेल्या आहे। या मिरच्या घेत असताना फिक्क्या बघून घ्यायच्या, खूप जास्त तिखट नसतात या मिरच्या, अशा जाडसर बघून घ्यायच्या। या मिरच्यांचे मी असे स्वच्छ धुवून कोरडे करून घेतले, त्यांना अशा उभ्या चिरा देऊन घेतल्या। त्यामधल्या सर्व बिया मी या ठिकाणी काढून घेतलेल्या आहे। तर मी या ठिकाणी 6 ते 7 मिरच्या घेतलेल्या आहे। त्यासाठी मी अर्धा कप भाजलेले शेंगदाणे घेतले। शेंगदाणे आपल्याला भाजलेलेच घ्यायचे आहे। मी साल न काढता हे शेंगदाणे वापरते, तुम्ही हवं तर साल काढून सुद्धा हे शेंगदाण्याचा कूट करू शकता। तर अशा पद्धतीने आपल्याला जाडसर वाटून घ्यायचे। तुम्ही बघू शकता मी खूप जास्त बारीक केलेले नाही, अशा पद्धतीने ओबडधोबड करून घेतलेले हे शेंगदाणे आहे। आता मी या ठिकाणी 4 मोठे चमचे बेसन घेतलेले आहे। त्यामध्ये आपल्याला हे ओबडधोबड शेंगदाणे घालायचे। शेंगदाणे घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे घालायचे। त्यानंतर पाव चमचा आपल्याला ओवा घालायचा। ओव्यामुळे या मिरचीला टेस्ट खूप छान येते। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे। पाव चमचा आपल्याला हळद घालायची। अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची। तुम्ही लाल मिरची पावडरऐवजी हिरवी मिरचीचा ठेचा करून सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता। त्यानंतर मुठभर कोथिंबीर घालायची। नंतर आपल्याला 2 चमचे या ठिकाणी शेंगदाण्याचं तेल घालायचं आहे। तेल घालून याला छान असे मिक्स करून घ्यायचे। हवं तर तुम्ही यामध्ये थोडेसे पाणी घालून सुद्धा हे छान मिक्स करून घेऊ शकता। आता शेंगदाण्याचे तेल घालून मी हे छान असे मिक्स करून घेत आहे। यामध्ये तुम्ही अर्धा चमचा लिंबाचा रस सुद्धा घालू शकता, त्याने या भराव मिरचीला टेस्ट खूप छान येते, असा चटपटीतपणा येतो, ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी घालू शकता। तर मी अशा पद्धतीने हा मसाला छान असा मिक्स करून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता छान असा ओलसरपणा सुद्धा आलेला आहे। त्यानंतर मी या ठिकाणी ज्या आपण मधून कापून घेतलेल्या ज्या मिरच्या होता त्यामध्ये आपल्याला या एक एक करून हा मसाला भरून घ्यायचा आहे। मसाला भरत असताना खूप दाबून मसाला भरू नका, नाहीतर मिरची ही तुटण्याची शक्यता असते। त्यामुळे जेवढा मावेल तेवढा आपल्याला या ठिकाणी या मिरचीमध्ये मसाला भरून घ्यायचा आहे। मसाला खूप कमी सुद्धा भरू नका, नाहीतर ही मिरची चवीला चांगली लागणार नाही। त्यामुळे मावेल तेवढा मसाला आपल्याला या मिरच्यांमध्ये भरून घ्यायचा आहे। तर दुसरी मिरचीमध्ये मी सुद्धा अशाच पद्धतीने मसाला भरून घेत आहे। तर अशाच पद्धतीने आपण सर्व मिरच्यांमध्ये मसाला भरून घेऊया। तर हे बघा, मी सर्व मिरच्यांमध्ये छान असा मसाला भरून घेतलेला आहे। छान असा टोकापासून तर शेवटपर्यंत मी मसाला छान असा यामध्ये भरून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता खूप असा दाबून मसाला या ठिकाणी मी भरलेला नाही, हलक्या हाताने मी या ठिकाणी या मिरच्यांमध्ये मसाला भरून घेतलेला आहे। आता या मिरच्यांमध्ये मिरच्या आपल्याला एका चाळणीवर घ्यायच्या आहे। तर दुसरीकडे मी स्टीमरमध्ये पाणी उकळायला ठेवले, त्याच्यामध्ये असं एक स्टँड ठेवलं, त्याच्यावर आपल्याला ही जाळी ठेवायची आणि या मिरच्या आपल्याला छान अशा वाफळून घ्यायच्या आहे। मिरच्या एकदा आपण सेट करून घेऊया। या मिरच्यांवर आपण झाकण ठेवून एक 15 ते 20 मिनिटासाठी मंद गॅसवर वाफळून घेऊया। तर साधारण 15 मिनिटानंतर बघा, या मिरच्या छान अशा वाफळल्या गेलेल्या आहेत। छान अशा कच्च्या सुद्धा नाहीत, छान अशा वाफळून झालेल्या आहेत। आता या मिरच्यांना आपण संपूर्ण थंड करून घेऊया। तर मिरची या ठिकाणी संपूर्ण थंड झालेली आहे। आता तव्यावर मी 4 चमचे तेल घेतलेले आहे। तेलाचे प्रमाण कमी जास्तही करू शकता। त्यावर आपण अशा पद्धतीने एक एक मिरची टाकून घेऊया। मिरची टाकत असताना तेल खूप कडकडीत तापलेले नसले पाहिजे, नाहीतर तेल उडण्याची अंगावर शक्यता असते। त्यामुळे नॉर्मल टेम्परेचरवरचे तेल असल्यावर मिरची त्यामध्ये सोडा आणि सर्व मिरच्या आपण अशाच पद्धतीने या तेलामध्ये सोडून घेऊया। गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे, नाहीतर मिरच्या ह्या लवकर करपायला लागतील। त्यामुळे गॅस हा मध्यम ठेवा आणि सर्व मिरच्या आपल्याला छान अशा खरपूस होईपर्यंत परतवून घ्यायच्या आहे। तर या ठिकाणी सर्व मिरच्या आपण तेलामध्ये सोडून घेतलेल्या आहे। आता याच्यावर वरून आपण साधारण 1 ते 1.5 चमचा तेल घालूया। तेलाचे प्रमाण तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकता। तेल घालून याला आपण मंद गॅसवर साधारण 2 ते 3 मिनिट छान शेकून घेऊया। तर आपण मिरची उलटून बघूया। तर मिरची छान अशी खालून शेकल्या जातीये, तिला अशा पद्धतीने एक एक बाजूने आपण सर्व मिरच्या अशाच पद्धतीने उलटवून घेऊया।
एक बाजूने मिरची छान अशी खरपूस आपण तळून घेतल्यानंतर दुसरी बाजू अशा पद्धतीने करून ती सुद्धा छान आपल्याला अर्धा ते 1 मिनिटासाठी छान परतवून घ्यायची आहे। तर सर्व मिरच्या मी या ठिकाणी अशा पद्धतीने छान अशा खरपूस अशा तळून घेतलेल्या आहे। तुम्ही बघू शकता रंगसुद्धा त्या मिरच्यांचा बदललेला आहे। आता या मिरच्या आपण गॅस बंद करून अशा पद्धतीने साईडला लावून घ्यायच्या आहे। तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने या मिरच्या बाजूला करून घेतलेल्या आहे। या मिरच्या अशा गरम तव्यावर बाजूला करून घेतल्यामुळे मिरचीला छान असा खरपूसपणा येतो, छान अशी कुरकुरीतपणा येतो। त्यामुळे अशा पद्धतीने मिरची बाजूला लावून घ्यायची। तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी भरली मिरची कशी करायची ते बघितले। या ठिकाणी आपल्या सर्व मिरच्या छान अशा फ्राय करून झालेल्या आहे। तुम्ही बघू शकता किती छान अशा दिसतायत। तोंडी लावण्यासाठी ही मिरची एकदम परफेक्ट आहे। तुम्ही सुद्धा जेवणाबरोबर ही भरली मिरची एकदा नक्की ट्राय करा। कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।